नमस्कार मित्र हो, मी आपलाच बाबू नाईक पुन्हा एकदा आपल्यासमोर एक ब्लॉग घेऊन यायचं कारण असं की आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त आम्ही जगातील सर्वात दुसऱ्या आणि आपल्या महाराष्ट्रातील पहिल्या अशा इस्कॉन टेम्पल पाहण्यासाठी जात आहोत. तर माझं एकच ध्येय असतं की कुठेही कधी जाताना जिथे आपलं मुंबईतीलच प्रसिद्ध स्थान आहे ते बघण्याचं, आणि हे स्थान आम्ही आज बघण्यासाठी जात आहोत. आम्ही सर्व कुटुंब. तरी हे मी स्थान माझ्या रेकॉर्डिंग केल्यावर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हालाही दाखवणार आहे. त्याचा आनंद तुम्ही घ्यावा. असं आहे की तिकडची कोरीवकाम नक्षी कृष्ण मंदिर जे आहे ते अतिशय सुंदर आणि आपल्या जगात दुसरंच त्याचं स्थान आहे. असं हे इस्कॉन टेम्पल पाहण्यासाठी मी तुम्हाला नेत आहे. तर कृपया आपण हा माझा ब्लॉग पाहावा आणि सबस्क्राईब करावा. धन्यवाद. पुढे मी तुम्हाला दाखवेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, आता आम्ही निघत आहोत खारघरला जायला. इस्कॉन टेम्पल आहे असं काय तुम्हाला पप्पांनी सांगितलं. तर आता आम्ही वाया ठाणा जाणार आहेत आणि आता वाजलेत सकाळचे 5 आणि आम्ही 7 वाजेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला तिकडे राधाकृष्णाचा शृंगार होताना दाखवण्याचा प्रयत्न करू, जर तिथे आत कॅमेरा चालू करायला अलाउड असेल तर. चला तर आता निघूया. मित्र, आता मी तुम्हाला घरात निघायला म्हणालो होतो की आम्ही आता ट्रेनने चाललो. नंतर आज आम्ही ठाण्याला आत्ता पोचलेलो सकाळी 8च्या वेळी, कारण की डोंबिवलीला चढताना खूप गर्दी धावपळीच्या याच्यात आम्ही ट्रेन पकडली आहे. आणि आता आम्ही ठाण्याला उतरलो आणि ठाण्यावरनं पालघरला येथे जात आहोत. खारघर येथे तुम्हाला आता इस्कॉन टेम्पलमध्ये. तर आता मी हा प्रवास पण इथेच आता एवढ्या पुढे स्टॉप करत आहोत, कारण की ट्रेनचा सकाळचा प्रवास होते त्याला गर्दीच्या वातावरणात असतो. म्हणून मी तुम्हाला इथे स्टॉप करून डायरेक्ट आम्ही तुम्हाला खारघरला उतरल्यावर मी तुम्हाला तिथे स्टेशनचं वातावरण दाखवेन. ते जे बघू शकता ठाण्याला किती गर्दी आहे पाहू शकता आपण सकाळच्या वेळी देखील. म्हणून मी आता तुम्हाला खारघरला उतरल्यावरच तुमच्या तिकडचा संपर्क सगळा दाखवेन. नक्की पाहून घ्या माझ्या चॅनल. मित्र, आपण आता खारघर स्टेशनला उतरलेलं आहे. सकाळचे 6:51 झालेले आहेत. तर मी तुम्हाला इकडनं रिक्षा पकडून आम्ही जाणार आहे इस्कॉन टेम्पलला. पाहू शकता. आणि माझा मुलगा माझी पत्नी तिथे पुढे गेलेली, तिला खूप घाई होती ना, म्हणून आता मी तुम्हाला इकडनं रिक्षातनं घेऊन जाणार. इस्कॉन टेम्पल हे आपल्या महाराष्ट्रातील पहिले आणि भारतातील दुसरे असे मंदिर बांधलेले आहे. श्री राधाकृष्णाचे मंदिर आहे. ते मी आता तुम्हाला पाहायला मित्रांनो, आता आम्ही चाललो आहोत रिक्षातून आणि आता 20 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे इस्कॉन टेम्पल. तर आता आम्ही आलो आहोत इस्कॉन टेम्पलला, पोचला आहोत. इथे बघू शकतात गेट हा इस्कॉन टेम्पलचा, आणि आतमध्ये बघा इस्कॉन टेम्पल आहे समोर. हा व्ह्यू आहे. गेट बघा, अतिशय सुंदर आणि कोरीव काम करून अजून केलेलं आहे. बघा, एकदम सुंदर अशा मूर्त्या तयार केलेल्या आहेत. चला तर आता आतमध्ये जाऊया. आम्ही आत चाललेलो आहे. असं हे मंदिर भगवान श्री कृष्णाचे. आम्ही वरती चढत आहोत. सुंदर असे पहा, इथे तळ देखील केलेले आहे छोटेसे. ये जायचं ते दर्शन घेऊन येतील. अतिशय सुंदर आणि नयनरम्य असा देखावा केलेला आहे. सजावट जागोजागी बघा लॅम्प लावलेले आहेत जुन्या पद्धतीचे. हे असे गार्डन आहे बघा, सुंदर असा तळ केलेला आहे.
गुरुमुख पद्मवाक्य आतमध्ये काही कारणास्तव व्हिडिओ शूटिंग करायला देण्यात येत नव्हती, तरी आम्ही आपणास काही भागात आतील फोटो छुप्या रस्त्याने काढून टाकलेले आहेत. मित्र, आता आमचं सर्व दर्शन घेऊन इस्कॉन टेम्पलला झालेलं आहे. तर आम्ही पुन्हा एकदा घरी जायच्या तयारीत आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला इकडचं ह्या सगळा व्ह्यू दाखवत आहे. आणि माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की आपणही, माझी सर्व तुम्हाला एक विनंती आहे मित्रपरिवारास, की आपणही एकदा इकडे येऊन या इस्कॉन मंदिरात भेट द्यावी, जेणेकरून आपल्याही घरच्यांना आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना कळेल की एक मंदिर आपल्या इथे पण मुंबई महाराष्ट्रात आहे. त्याचा नंबर हा 2रा क्रमांक आहे. अतिशय सुंदर आणि देखणी अशी सजावट केलेली आहे. नयनरम्य अशी मूर्तींची इकडे एक स्थापना केलेली आहे, ती आपण पाहू शकता. आणि हा माझा ब्लॉग मी इथेच संपवते. माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा अशी मी आपल्या सर्वांस विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.